विराट आणि रोहित ओपनिंग करणार आहे असं आपण समजूया उद्या. ठीक आहे, उद्या 2 वाजता मॅच आहे, विराट आणि रोहित ओपनिंग करणार आहे. काय वाटतं बेटा तुला, मॅडम तुम्हाला काय वाटतं? उद्या मॅच आहे विराटची, विराट आज काय करेल? प्रॅक्टिस करेल. प्रॅक्टिस, बरोबर. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांनी करिअरची सुरुवात एकत्र केली होती, पण सचिन तेंडुलकर आज क्रिकेटचा गॉड बनला, पण विनोद कांबळे आज सर्वाइव्ह करण्यासाठी पण प्रॉब्लेम मध्ये. सर का बरं असं झालंय सर? सचिनने असं काय वेगळं केलं आणि ते विनोद कांबळेने नाही केलं? प्रॅक्टिस, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विराटला उद्या मॅच खेळायची, त्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. सचिनला गॉड ऑफ द क्रिकेट बनवलं द ओनली बिकॉज ऑफ प्रॅक्टिस. मग सर ही प्रॅक्टिस किती महत्वाची आहे, बरोबर, ती करणं गरजेचं आहे की नाही? मग दादानी जर पेपर प्रॅक्टिस नाही केली, मग आलो पेपर प्रॅक्टिसवर, मग त्याच्या थेअरी थोड्या सांगितल्या. रिगेटिंग माय पॉइंट, इम्पॉर्टन्स वाय. 2-3 एक्झाम्पल देणं गरजेचं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एक्झाम्पल देणं तुमचा गरजेचं. बघा सर, कसं आहे की जेव्हा पेपर चेकिंग जो प्रोसेस आहे, समजा आपण दोघं रस्त्याने चालतोय, बरोबर, तुम्ही मला तिकडे काहीतरी निसर्गरम्य सीन आहे ते दाखवत चालला आणि माझं लक्ष गेलं की पुढे खड्डा आहे आणि मी तुम्हाला अलर्ट केलं, सर 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 पुढे खड्डा आहे. बरोबर. तुम्ही काय करतात? तो लगेच खड्डा पाय मागे येतो किंवा अवॉइड चुकवतात, करतात, बाजूला. चुकवतात. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला जर कळलं की पुढे खड्डा आहे तर तुम्ही अवेअर होतात. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणजे मेंदूला इन्स्ट्रक्शन्स मिळाले की मेंदू स्वतःला काय करतो? अपडेट करतो. ज्यावेळेस तुम्ही ते जे लिहिलेलं आहे पेपर प्रॅक्टिसमध्ये, जे प्रश्नांची उत्तरं लिहिलेली, ज्यावेळेस तुम्ही ते स्वतः चेक करतात तर त्याच्या चुका सापडवतात ना तुम्ही, तर तुम्ही एक प्रकारे मेंदूला इन्स्ट्रक्शन्स देतात की तू इथं चुकला, तू इथं चुकला, तू इथं चुकला. मग पुढच्या वेळेस मेंदू काय करेल? तो खड्डा अवॉइड करेल. येस. है ना? तसं त्या चुका तो मेंदू अवॉइड करतो. म्हणजे त्या चुका त्याच्या आयुष्यात पुन्हा परत तो घडणार. करतच नाही. आलं का लक्षामध्ये? सो पेपर प्रॅक्टिस झाल्यानंतर ते पेपर चेकिंग इम्पॉर्टंट आहे. इन शॉर्ट आता कसं आहे की तुम्हाला तुमच्या अभ्यासाची दिशा बदलवणं गरजेचं आहे. पाटील सर, तुमच्या अभ्यास करण्याची डायरेक्शन, सिस्टम, मेथड चेंज करायची तुम्हाला जर या डेमोमध्ये एक्सपर्ट व्हायचं असेल तर तुम्ही आजपासून पुन्हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ बघता पॉज झाला पाहिजे. पॉज करून मेन जे स्टेटमेंट, सेंटेन्सेस, कीवर्ड्स, की पॉईंट्स हे तुमच्या वहीमध्ये आले पाहिजे. आता वाक्य नका लिहू त्याचे पूर्ण तसेच्या तसे, कीवर्ड्स काढा, पॉईंट्स लिहा. बरोबर, आपण शाळेत कॉलेजमध्ये जसे नोट्स काढले, सो नोट्स पाहिजे, नोट्स तुमच्याकडे. बरोबर आहे. सो त्या नोट्सवरून तुमचा डेमो तयार होणार आहे स्वतःचा, आणि जे नोट्स निघतील ना तेच बोलायचं आहे आपल्याला. बाकी काय आठवणार पण नाही, बोलणार पण नाही. पण ते नोट्स कुठून आलेले असतील? ते तुमच्या मेंदूतून आलेले असतील. आणि तुमच्या मेंदूतून आलेल्या गोष्टीवर काम करणं तुमच्यासाठी सोपं आहे. माझे जे व्हिडिओ ऐकताय तुम्ही, ते माझ्या मेंदूतून आलेला कंटेंट आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओला आणि माझ्या मेंदूतून आलेल्या कंटेंटला फॉलो करायला जाणार तर तुमचा मेंदू त्याला ऍक्सेप्ट करणार नाही, बिकॉज तो युनिक आणि युनिव्हर्सल आहे. माझा मेंदू युनिक आणि युनिव्हर्सल आहे. सो एकमेकांना ते फॉलो करणार नाही. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी आणि टेंडन्सी वेगवेगळी. तुम्हाला तुमचा बनवावा लागेल, पण त्याच कंटेंट रिलेटेड बनवावा लागेल. आणि तो कंटेंट तुम्ही माझ्या मेंदूतला तो तिथं घ्या, नोटबुकवरती घ्या आणि त्याला तुम्ही रिस्ट्रक्चराईज करा तुमच्या मेंदूप्रमाणे. आणि जेव्हा तो तुमच्या मेंदूप्रमाणे रिस्ट्रक्चराईज होईल तर तुमचा मेंदू लवकर ग्रास्प करेल त्याला, बिकॉज तो तयार झाला त्याच्या टेंडन्सी प्रमाणे तयार झालेला आहे. आलं लक्षामध्ये? की मी माझ्या पद्धतीनं तो एक वेगळा गाभा काढला, मी माझ्या पद्धतीने तयार केला. तर त्यामुळे तुम्हाला ते द्यायला सोपं जाईल, लिहायला सोपं जाईल. तर तुम्ही थोडंसं डायरेक्शन तुम्हाला मला वाटतं चेंज केली पाहिजे. तुम्ही आजपासून परत एकदा ते व्हिडिओमध्ये जा. एक माझा 15 मिनिटाचा कंटेंट बघायला तुम्हाला 1 तास नोट्स काढायला लागला तरी चालेल. घाई नाही आहे. कसं आहे, घाईचं काम इथे होणारच नाही. जो घाई केली तो इथं कधीच सक्सेस होणार नाही. सो मी करतो आता मला कळलं, मी चाललो 50 डेमो द्याल तर रेडी बायर पण तुमचा घेणार नाही तुमच्याकडनं. बरोबर. कारण त्याला जे पाहिजे ते तुम्हाला देता आलेलं नाही. रेडी बायर जरी असला तर बघा, मला पुन्हा सांगतो, मला ऑफिस चेअर मला विकत घ्यायची आहे, मला गरज आहे ऑफिसमध्ये, पण तरी मी एक जण ऑफिसची चेअर विकायला आला किंवा एखाद्या दुकानात गेलो, त्यांनी पहिली चेअर दाखवली, मी लगेच पहिली घेतो का? नाही. 3-4 ठिकाणी विचारणार. मी त्याच्याकडच्या 10 चेअर बघेल, दुसऱ्या त्याच्यात मला आवडली, पटली, कम्फर्ट वाटला किंवा मला ज्या रिक्वायरमेंट आहे त्या वाटल्या तर मी त्याच्याकडनं घेईल, नाही तर मी दुसऱ्या दुकानात जाईल. मी रेडी बायर आहे की नाही? मी कशासाठी गेलेलो आहे? खुर्ची विकत घ्यायला गेलेलो आहे. खुर्च्या तर ऑलरेडी त्याच्याकडे आहे 6 प्रकारच्या, त्यांनी दाखवल्या पण नाही आवडल्या, नाही घेतली.
सो असं नाही की रेडी बायर आहे म्हणून तो तुमच्याकडनं ती वस्तू घेईलच म्हणून. सो त्या रेडी बायरचे पण काही रिक्वायरमेंट आहे, त्या रिक्वायरमेंट तुमच्याकडनं फुलफिल झाल्या तरच तो पण घेणार आहे तुमच्याकडनं, नाही तर तो रेडी बायर पण तुमच्याकडनं ते घेणार नाहीये. आणि त्या रेडी बायरला पण कन्व्हिन्स करायला तुमच्याकडे हाच कंटेंट असणं गरजेचं आहे. लक्षात आलं? तो जर त्याचा मुलगा जर C ग्रेडवरती आहे, 45% वरती आहे, 50% वरती आहे, तर तुम्हाला नीट सांगता आलं पाहिजे की त्याचं 50% काय आहे आणि त्याची शाळा, त्याची ट्युशन, त्याची अभ्यासाची पद्धत हे त्याची ग्रोथ करू शकत नाही आत्ता जे आहे ते. ह्या 2 गोष्टी त्याला जर कळल्या की त्याचे प्रोग्रेस न होण्यापाठीमागचं प्रॉपर कारण कळलं आणि ह्याच सिस्टमनी, ह्याच मेथडनी, त्याच एज्युकेशन सिस्टमच्या भरोशावर, त्याच पॅरेंटिंगच्या भरोशावरती, त्याच्या आत्ताच्याच अभ्यासाच्या पद्धतीवरती त्याची आयुष्यभर ग्रोथ होणार नाही हे जेव्हा त्याला पटेल, त्याच वेळेस तो तुमचा प्लॅटफॉर्मचा विचार करेल की ठीक आहे सर, मला सांगा की याच्यावरती मग वेगळं काय होईल आणि माझ्या मुलाची प्रगती कशी होईल. बस तिसरी गोष्ट तुम्हाला या 2 गोष्टी कन्वे करता आल्या आणि तिसरी गोष्ट तुम्हाला प्रॉपर सांगता आली तर तो डेमो डन तुमचा. तो रेडी बाहेर रेडी आहे पैसे द्यायला आपण तुम्हाला. हे जे बघितल्या म्हणजे त्रुटी बघितल्या की त्याला क्लासमध्ये प्रॉब्लेम येतोय, त्याला घरी प्रॉब्लेम येतोय किंवा त्याला शाळेमध्ये प्रॉब्लेम येतोय, तर त्याच्यानंतर आपण कसं करायचो पूर्वी, म्हणजे आपण ब्रेन मॅपिंग वगैरे सांगायचो. तर तो मुद्दा घेणं आहे गरजेचं का कसं करायचं, तो स्किप करायचा? कंटेंट तोच आहे, आपण त्याला रिअरेंज केलेलं आहे, रिस्ट्रक्चराईज केलं. पहिले आपण काय सांगायचो, मुलाचं सगळं काढायचो बाहेर, तो काय करतो, तो हे करतो, तो ते करत नाही, वाचन करत नाही, तो रिव्हिजन करत नाही, तो सेल्फ स्टडी करत नाही, तो हे करत नाही, तो ते करत नाही. आता आपण त्याला लिंकअप कसं केलं की पहिले एज्युकेशन सिस्टमनी त्याला कसं घडवलं. मग ते एज्युकेशन सिस्टमनी त्याला सांगितलं बाबा होमवर्क कर 2 तासाचा, ते एज्युकेशन सिस्टमनी त्याला सांगितलं भाऊ पाठांतर कर, पण त्या एज्युकेशन सिस्टमनी त्याला नाही सांगितलं ना सेल्फ स्टडी कर. लक्षात येत आहे? आणि ती जी एज्युकेशन सिस्टम आहे ती त्याचं यशस्वी त्याला करू नाही शकत, कारण ती 6 तासच शाळा काम करते. त्यांना 70-80 मुलांना शिकवायचं आहे, तिथं पण हे प्रॉब्लेम आहेत सगळे, का तिथं शिकवलेलं 40% कळतंय. ट्युशनमध्ये हे सगळे प्रॉब्लेम आहेत, भाषेचा प्रॉब्लेम आहे, धडा वेगळा शिकवला जातो, कंटेंट वाढतो तो प्रॉब्लेम आहे, पाठांतर करून घेतलं जातं तो प्रॉब्लेम आहे, अनेक प्रॉब्लेम आहे ट्युशनचे. मग आपल्याला त्यांचा जो ट्रस्ट शाळेवरती आणि ट्युशनवरती आहे तो पहिला ब्रेक करायचा आहे आणि तिथले ड्रॉबॅक सांगायचे की त्यांनी तुमच्या मुलाला चुकीच्या सिस्टमनी अभ्यास करायला भाग पाडलं आहे, बिकॉज त्याच्यात त्यांचा फायदा आहे. मुलगा पास होणं गरजेचं आहे, ट्युशनवाल्याला वाटतंय मुलाची मार्क वाढणं गरजेचं आहे. आणि मग त्यांनी काय केलेलं आहे, त्याला पाठांतराची सिस्टम दिली आहे, त्यांनी त्याला होमवर्क करायला सांगितलं आहे की सतत तेच लिहिल, तेच बघेल, तेच ऐकेल आणि तोच रट्टा मारेल तर हा पोरगा पास होईल. म्हणजे शाळेचा फायदा होमवर्क करून घेण्यात आहे की बाबा तेच लिहिण्याची प्रॅक्टिस होईल तर तेच लिहिल तो, ते भले समजो न समजो कन्सेप्ट. म्हणून शाळा त्याला धड 2 तासाचा होमवर्क देऊन करायला लावते. ट्युशन त्याला पाठांतर करायला लावते, कारण त्यांना माहिती जास्तीत जास्त हेच पाठ करायला तर पर्सेंटेज वाढतील, पर्सेंटेज वाढले तर याच्यामुळे अजून 4 मुलं येतील. बरोबर आहे? पण याचे पर्सेंटेज कमी झाले तर अजून 4 मुलांचे पर्सेंटेज कमी झाले तर माझी ट्युशन चालेल का? सो ते त्यांचा फायदा बघून तुमच्या मुलाला घडवताय, ते त्यांचं यश पहिलं बघताय आणि तुमच्या मुलाचं यश ते बघतच नाही आहे. हा ट्रस्ट तुम्ही ब्रेक केल्यानंतर मग आता इथे जे लूप फॉल्स आहे, मला जे 60% कन्सेप्ट कळत नाही आहे, मग त्याच्यासाठी काम कोण करेल? तर त्या दादाला काहीतरी करावं लागेल ना. शाळेत तो जातो, ट्युशनला तो जातो, परीक्षेला त्याला जायचंय, मग अभ्यास कोणाला करावा लागेल? मग तो अभ्यास करण्याची पण एक सिस्टम आहे, मग त्याला घरात अभ्यास करण्याची सिस्टम सांगणं गरजेचं आहे, म्हणजे लिंकअप करायचं आहे. आणि मग घरात अभ्यास करताना तो जो सेल्फ स्टडी करत नाहीये, आत्तापर्यंत करत नव्हता, आज आपण त्याच्या घरात बसलोय, करतोय का तू सेल्फ स्टडी? आजपर्यंत नाही करत आहे. मग आता ही एज्युकेशन सिस्टम अशी घडवत चाललेली आहे, त्याच्या घरात त्याची अभ्यासाची सिस्टम आणि मेथड नाही आहे. याला जबाबदार का फक्त तुमचा एकटा मुलगा आहे का? तो विद्यार्थी जबाबदार आहे का? तो आईच्या पोटातून शिकून आला का शिक्षण कसं घ्यायचं असतं? हे सगळं करणं कोणाचं काम आहे? पॅरेंट्सचं काम आहे. तुम्ही काय करताय? जेव्हा तुम्ही पॅरेंटिंगवरती याल आणि तुम्ही जेव्हा एक करून पॅरेंटची शाळा घ्याल तेव्हा लय मजा येते. काय सर, अशी मजा येते ना, तो फ्लो तेवढा, तो अटॅकिंग मोड तुमचा पाहिजे, तेवढा कंटेंट तुमचा कॉन्फिडंट पाहिजे, तुमचं स्वतःवर कॉन्फिडन्स पाहिजे, धाड मशीन गन चालली पाहिजे तुमची पॅरेंटिंगच्या वेळेस, आणि पॅरेंट्स असे खाली मान घालून बसले पाहिजे तुमच्या पुढे, तरच डेमो डन होईल, नाही तर होत नाही डेमो डन तुमचा. लक्षात ठेवा, जेव्हा पॅरेंटची मान खाली जाईल ना आणि जेव्हा पॅरेंट्स एकमेकांकडे बघायला लागतील ना, समजून घ्या तुम्हाला पैसे मिळणार आहे. ॲटिट्यूड. पण तुमच्या बोलण्यातून पॅरेंट्स जर सिरियस होत नसतील किंवा त्यांना त्यांच्या त्रुटी जाणवत नसतील, तुम्ही काही शेवटी तुम्ही किती आपटा, नाही होत तुमचा डेमो डन. त्याच्यासाठी तुमच्याकडे कंटेंट पॉवरफुल पद्धतीने तुम्हाला तो देता आला पाहिजे, तेव्हा मजा येईल. मग इथपर्यंतचा जो भाग आहे ना, तुम्हाला वाटतं तुम्ही परत व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून तुम्ही नोट्स काढा प्रॉपर,
नोट्स काढून मला दाखवा तुम्ही नोट्समध्ये काही ॲड करायचं असेल तर आपण ॲड करू. आलं लक्षामध्ये. तुम्ही नोट्स काढा. नोट्सशिवाय सर होणार नाही. तुम्ही 1 महिना आहे ना काम करा स्वतःवरती. मी सांगतोय त्या पद्धतीने, तुम्हाला खोटं सांगत नाही आहे. लय पॉवरफुल डेमो होईल, लय पॉवरफुल. तुम्ही बसणार तिथं पैसे घ्याल, बसणार तिथं पैसे घ्याल, बसणार तिथं पैसे घ्याल. तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे, तुमच्याकडे मार्केट रिसर्च आहे, तुमच्याकडे कम्युनिकेशन आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे एज्युकेशन आहे. तुम्ही कुठंच कमी नाही आहे. कमी कुठं आहे? की आपल्याला प्रॉपर कंटेंट प्रेझेंटेशन है ना. बस त्याच एका गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे. कंटेंट प्रेझेंटेशन करता आला की तुमचं जी प्रोग्रेस आहे ना त्याचा स्पीड, गाडीचा कसा पहिला गिअर टाकला की 10-20च्या स्पीडमध्ये, सेकंड गिअर टाकला का 30-40च्या स्पीडमध्ये, थर्ड गिअर टाकला की पुढे 60, असं करत करत तीच गाडी नंतर 3 मिनिटानंतर 140-160 पण आपण चालवू शकतो. तर ते गिअर शिफ्टिंग जे आहे ते गिअर शिफ्टिंग तुम्हाला जमली पाहिजे. आणि ती गिअर शिफ्ट केव्हा होतील? जेव्हा तुम्ही काम कराल स्वतःवरती. सारखं सारखं तुम्ही ते नोट्स काढाल, ते प्रेझेंटेशन द्याल, नोट्स काढाल, प्रेझेंटेशन द्याल, नोट्स काढाल, प्रेझेंटेशन द्याल, तेव्हा ते गिअर शिफ्ट होत राहतील तुमचे. आणि तेव्हा ती गाडी एक मोमेंटमला 140-160च्या स्पीडने जाणार आहे. तर तिला परत ब्रेक मारायचं काम नाही आहे. आणि हे आयुष्यभरासाठी होईल, एकदाच होईल. पण 1 महिना आहे ना सतत रात्रंदिवस काहीच सुचलं नाही पाहिजे. याच्यावरच काम झालं पाहिजे. आमच्या रोशन परखंदेसारखं आहे का नाही? रोशन परडे हां, 24 पैकी 25 तास तो तेच काम करतो. हो तेच मी सांगतो ना. मी व्हिडिओ शूट करतोय तरी गॅरंटेड सांगतो. तो त्या गाडीत आता फिरतोय तुळजापूर, अक्कलकोट वगैरे, तिथं सुद्धा तो काउन्सिलिंगच सगळ्यांचे करत असेल, एवढी गॅरंटी. कारण त्याच्या डोक्यात काय फिरतच नाही त्याच्या डोक्यात. तेच फिरतं आणि तेच फिरल्यामुळे काय होतंय, ऑटोमॅटिकली त्याची रिव्हिजन, त्याची प्रॅक्टिस, नवीन मेंदू आता त्याच्यावर काम करायला लागला त्याचा. सो मेंदू त्याला नवीन गोष्टी सुचवतोय, क्रिएट करतोय, त्याचं प्रेझेंटेशन बदलत चाललेलं आहे, त्याचं वाक्याचा फ्लो बदलत चाललेला आहे. त्याला पहिला कॉन्फिडन्स नव्हता, आता फुल कॉन्फिडन्सनी बोलत चाललेला आहे. म्हणजे खूप बदल होतो. ठीक आहे, नाही तेवढं जमू शकत, पण एक सर्टन, आता आपण ॲज अ स्टुडंट आहे, तर ते स्टुडंट म्हणून आपल्याला ह्या प्रोजेक्टवरती 1 महिना काम करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी दिवसभरातला एक स्पेसिफिक 1 तासाचा 2 तासाचा वेळ ठरवा. त्या वेळेत तुम्ही याच्यावरती काम करा, व्हिडिओज बघा, रिपीटेडली नोट्स काढा, व्हिडिओज बघा. काही नाही, 2 लाख रुपये यांना विचारा, करणं काही लय अवघड नाही सर. यांनी केलंय, 2 लाख मागच्या महिन्यात टाकले, 1.5-1.5 लाख रुपये आत्ता टाकले, इझिली हसत खेळत टाकले. काय टेन्शन घेऊन केलेलं काम, फिरून हिंडून टाकले. सरांनी लाख रुपये केले. काहीच अवघड नाही सर, काहीच अवघड नाही. मी सांगतो ना तुम्हाला. पण तुम्हाला ते फक्त त्याच्यावर काम करा की कंटेंट माहिती तुम्हाला डिलिव्हर कसा करायचा, प्रेझेंट कसा करायचा. जेवढा कंटेंट प्रेझेंटेशन तुमचं सॉलिड राहील ना, तेवढे डेमोडनचे रेशो तुमचे तेवढे हे राहील. नाही तर जग दुनिया सगळं हेच सांगते. होमरेजवाले हेच सांगतायत, नवनीतवाले हेच सांगतात, सुंदरमवाले हेच सांगतात, ई दिशावाला पण आपण पण हेच सांगतोय जाऊन पालकांना. ताकद कशात आहे? कंटेंटमध्ये नाही आहे, ताकद प्रेझेंटेशनमध्ये. कंटेंट तर सगळेच ऐकताय आणि देत आहेत, प्रेझेंटेशनमध्ये ताकद आहे. हाऊ टू प्रेझेंट म्हणजे असतं ना, एखादा शर्ट आहे, तुम्ही हँगरला, प्लास्टिकच्या हँगरला टांगा आणि बाहेर दुकानावर असा टांगा, त्याला 150 रुपयाच्या वर कोण घेणार नाही, बरोबर. पण तो शर्ट काढा, मस्तपैकी त्याला प्रेस बीस मारा कडक, है ना, त्याच्यावरती थोडासा परफ्यूम मारा, पिशवीत घाला आणि तो बॉक्समध्ये पॅक करा. 700 रुपये सांगाल तर 700 रुपये देऊन जातील लोक तुम्हाला. मॅटर ऑफ प्रेझेंटेशन आहे, बरोबर आहे की नाही? मॅटर ऑफ प्रेझेंटेशन आहे. त्याच्यावरती काही गोष्टी पण आहे. तर ते वाळूत खडा सापडतो एकाला, त्याचे वडील सांगतात, हा तुम्हाला 2 रुपयाला विकून दाखव, बरोबर. तर तो गोरगरिबासारखा तो दगड घेऊन बसतो. एखाद्या रस्त्यावर चाललेला वाटतं की दगड विकतोय, या दगडाला काहीतरी इम्पॉर्टंट असेल, 2 रुपये देतो, त्याला हे करून जातो, घेऊन जातो, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर तोच दगड तो मग शेवटी असं मध्ये मध्ये फिरतो, पूर्ण गोष्ट नाही. तर तो म्युझियम ते एका सोनाराकडे जातो आणि त्या सराफाकडे सांगतो की याचं हा असा दगड आहे, तसा दगड आहे, अश्मयुगीन दगड आहे, प्राचीन दगड आहे. त्याला परवडतं, तो त्याला तेवढे पैसे देतो. म्हणजे तुम्ही ती वस्तू घेऊन जाऊन कुठं विकता आणि कसं प्रेझेंटेशन करून विकता, त्याला इम्पॉर्टन्स आहे. आलं लक्षामध्ये? त्याला इम्पॉर्टन्स आहे. आता बघा ना, समुद्र किनाऱ्यावरती जी आपण टोपी 50 रुपयाला घेतो, तीच टोपी समुद्र किनाऱ्यावर 200 रुपयाला विकतात. का विकतात? कारण तिचं लोकेशन, गरज आहे, ती गरज आहे तिथे, बरोबर आहे. आणि तिथून त्यांचा ऑप्शन सोडला तर दुसरा ऑप्शन नाही आहे. म्हणून तुमचा ऑप्शन सोडला तर दुसरा ऑप्शन नाही असं पालकाला जेव्हा वाटेल, तेव्हा तुम्ही सांगाल ते पॅकेज तो विकत घेईल, बरोबर आहे की नाही?
की पालकांना असं वाटलं पाहिजे अरे हा सोडून आता ऑप्शनच नाही दुसरा कोण. मग तुम्ही सांगा सर माझं 5वी ते 10वीचं पॅकेज आहे 55,000 रुपये कॉस्ट आहे, ते तुम्हाला घ्यावं लागेल. जर त्याला माहिती आहे की बाबा इथं ऑप्शनच नाही दुसरा, तर 55,000चं पॅकेज घेईल तुमचं. कळलं? हो, अशा खूप गोष्टी आहेत तर त्या होतील हळूहळू करत. पण तुम्ही प्रेझेंटेशनवरती काम करा. कंटेंट आहे, प्रेझेंटेशनवर काम करा. आता नोट्सवरती काम करा. मग आपण उद्या परत सेशन घेऊ. उद्या याच्या पुढचं याच्या पुढचं. हां, उद्या याच्या पुढचं घेऊ आपण. करू हां.